नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पेट नाका येथे माँ बाप का मंदिर तथा सांज सोबती सेवालय उद्घाटन सोहळा। वाळवा तालुक्यातील पेट नाका येथील चंद्रकांत तातोबा कांबळे उर्फ बापू यांच्या संकल्पनेतून माँ बाप का मंदिर तथा सांज सोबती सेवालय उभं केलं आहे। त्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 23 मे 2024 सायंकाळी 4 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। हे सेवालय वृद्धांसाठी व गरजूंसाठी सर्व सोयींयुक्त प्रशस्त अशी इमारत उभी केली असून अशा या सेवालयाचे उद्घाटन पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर विचारवंत डॉक्टर प्राचार्य शरद गायकवाड हे आहेत। पुस्तक प्रकाशन प्रोफेसर डॉक्टर स्वाती सरोदे यांच्या हस्ते व विशेष उपस्थिती पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, महेशजी महाराज, जंगली महाराज आश्रम अंबप, प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, थोर समाजसेवक रामकृष्ण वेताळ, डॉक्टर प्रदीप शहा, डॉक्टर उदय कुमार बारकी, उद्योजक सचिन भाऊ साळुंके, उद्योजक भुवनेश पवार, उद्योजक अंकुश भाऊ साळुंके, उद्योजक सुनील धाग, उद्योजक दीपकजी कोठावळे, सरकारी वकील शुभांगी पाटील, सरकारी वकील रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। तरी सर्वांनी या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन सांज सोबती सेवालय अध्यक्ष अभिजित कांबळे यांनी केलं आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। नमस्कार, जय भीम। मी अभिजित चंद्रकांत कांबळे, अध्यक्ष सांज सोबती सेवालय पेठ। सर्वांना विनम्रपणे निमंत्रित करतो की पेठ या पावनभूमीमध्ये सांज सोबती तथा माँ बाप का मंदिर या सेवालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 23/5/2024 रोजी संपन्न होत आहे। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राचार्य शरद गायकवाड, थोर विचारवंत, सांज सोबती सेवालयाचे उद्घाटन शुभ हस्ते माननीय डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शुभ हस्ते होणार आहे। तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती।